नाउ वी आर गोइंग टू सी द एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं? आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं, प्लांट्स मधलं ट्रान्सपोर्टेशन थ्रू झायलेम अँड फ्लोएम. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सक्रीशन इन प्लांट्स. आता काय बघतोय आपण? एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग. ओके, काय बघा, बायोकेमिकल रिएक्शन कॉन्स्टंटली ऑकर्स इन द सेल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये बायोकेमिकल रिएक्शन्स या कॉन्टिन्युअसली होत असतात. बरोबर. एक सिंपल बायोकेमिकल रिएक्शन जर सांगायची म्हटली तर आपण काय घेतो रे? ऑक्सिजन घेतो, आपण फूड घेतो, फूड आणि ऑक्सिजन एकमेकांबरोबर रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर आणि काय तयार होते? एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. ओके, ही प्रोसेस तुम्हाला पुढच्या वर्षी खूप डिटेलमध्ये शिकायची आहे 10th स्टँडर्डला. सो ही पण एक आहे बायोकेमिकल रिएक्शन. ओके, कळलं तुम्हाला? सो सिम्पली काय होतं रे? आफ्टर डायजेशन झाल्यानंतर फूड जे आहे इन द फॉर्म ऑफ न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब केलं जातं कशामध्ये? ब्लड मध्ये. चला मग आपण या भाऊला भूक लागली, त्याला आपण काय देऊया? फूड. ओके, हा भाऊ काय करणार आहे? फूड खाणार आहे. फूड खाल्ल्यानंतर ते कुठे गेलं? स्टमक मध्ये. स्टमक मध्ये काय होईल? डायजेशनची प्रक्रिया स्टार्ट होईल. ऍक्च्युली डायजेशनची प्रक्रिया कुठून स्टार्ट होते? फ्रॉम माउथ. माउथ मध्ये काय होतं? सलायवा मिक्स होतो आपल्या फूड मध्ये, स्टमक मध्ये विथ pH 2 HCl असतं. येस ऑर नो? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि मग ते कुठे जातं? स्टमक मध्ये, आपलं इंटेस्टाईन मध्ये जातं. ठीक आहे, इंटेस्टाईन मधनं तिथे काय होतं? विलायज असतात आणि ते विलायज काय करतात? जे इम्पॉर्टंट मटेरियल आहे लाईक ग्लुकोज, मिनरल्स, विटामिन, हे सगळं ऍब्सॉर्ब करून कुठे टाकतात? ब्लड मध्ये. ठीक आहे, ब्लड व्हेसल्स मध्ये काय केले जातात? ते ऍब्सॉर्ब केले जातात आणि ब्लड मध्ये टाकले जातात. आता चला, ब्लड मध्ये काय आलंय रे? फूड आलंय. आपण जो ऑक्सिजन घेतलाय तो ऑक्सिजन पण कुठे आलाय? ब्लड मध्ये आलाय. आणि आता हा ब्लड मधनं कुठे जाईल रे? तर ब्लड मधनं हा फूड आणि ऑक्सिजन कुठे गेलं रे? सेल मध्ये गेलं. आणि सेल मध्ये काय झाली? बायोकेमिकल रिएक्शन झाली. ओके, तर कोणती बायोकेमिकल रिएक्शन आहे जरा आम्हाला सांगता का समजावून? ओके, चला बघा, आपण जे फूड खाल्लं, फूड म्हणजे काय? C6H12O6 इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ओके, हे ग्लुकोज आपण कोणता घेतलाय? ऑक्सिजन हवेमधनं घेतलाय की नाही? ह्याच्या बरोबर रिॲक्ट होतो आणि त्या ठिकाणी 3 सायकल्स आहेत. एक आहे क्रेब्स सायकल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिएक्शन, क्रेब्स सायकल, अशा ग्लायकोलिसिस रिएक्शन, अशा खूप साऱ्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप मधनं तुम्हाला मी फायनल प्रोडक्ट सांगतो. फायनल प्रोडक्ट काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर आणि तयार होतं ते सगळ्यात महत्वाचं 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी. काय तयार होतं? एटीपी. ए म्हणजे ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट. काय? ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट. ओके, हे तयार होतं, एटीपी म्हणतात त्याला. तो ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजेच काय रे? एनर्जी. काय? एनर्जी तयार होते. आणि ती एनर्जी तयार झाली की मग तुम्ही नाचणार, उड्या मारणार आणि सगळ्या ठिकाणी ती एनर्जी युटिलाइज करणार. समजलं का तुम्हाला? तो ही बायोकेमिकल रिएक्शन झाली त्या ठिकाणी. ठीक आहे, बघा, एटीपी तयार झाले, एनर्जी तयार झाली. आता ही एनर्जी काय करणार आहे तर तुम्ही डिफरंट पार्ट्स कडे परत सप्लाय करणार. ठीक आहे सर, केली, सप्लाय केली, झालं. पण जर फूड मटेरियल खाल्लं सर तर त्याच्याबरोबर वेस्ट प्रोडक्ट सुद्धा तयार होतात. येस ऑर नो? मग ते कोणकोणते वेस्ट प्रोडक्ट तयार होतात सर? मग शरीराला जे इम्पॉर्टंट आहे ते तर शरीर घेतच, पण त्याच्याच बरोबर काही हार्मफुल सबस्टन्सेस सुद्धा तयार होतात, लाईक युरिया, युरिक ऍसिड अँड अमोनिया. ओके, यांच्या सगळ्यामध्ये कॉमन काय सर? तर याच्यामध्ये कॉमन आहे नायट्रोजन. काय कॉमन आहे? या तिघांमध्ये एक कॉमन सबस्टन्स आहे आणि तो काय आहे? एलिमेंट आहे. आणि तो कॉमन एलिमेंट कोणता आहे? नायट्रोजन. म्हणून या पदार्थांना नायट्रोजिनस वेस्ट असं देखील म्हणतात. काय म्हणतात? ठीक आहे. सो दीज नायट्रोजिनस वेस्ट आर व्हेरी हार्मफुल टू अवर बॉडी. आपल्या बॉडीसाठी काय असतात? हार्मफुल. आता
हे नायट्रोजिनस वेस्ट कुठं तयार झालेत रे? सेलमध्ये. सेल त्यांच्याकडे ठेवेल का? नाही नाही बाबा, हे तर डेंजरस आहेत, हे आपल्याकडे ठेवणं योग्य नाहीये. सो ती सेल काय करेल, ती एका गाडीमध्ये टाकून देईल. आणि ती गाडी कोणती आहे रे? ब्लड. कुठे टाकून देईल? ब्लड. मग आता हे ब्लड प्युरिफाय का अनप्युरिफाईड आहे? स्वच्छ आहे का? आता त्याच्यामध्ये काय टाकलंय रे त्यांनी? नायट्रोजिनस वेस्ट टाकले, म्हणजे कंटॅमिनेटेड झालं हे ब्लड. काय झालं? अशुद्ध रक्त झालं, इम्प्युरिफाय झालं. ओके, सो असं अनप्युरिफाईड ब्लड मग प्युरिफाय करण्याची गरज आहे का? येस. आता ही एकच सेल आहे का आपल्या शरीरामध्ये? तर मिलियन्स, बिलियन्स अँड ट्रिलियन्स सेल. मग प्रत्येक सेलने जर थोडस जरी वेस्ट मटेरियल ब्लड मध्ये टाकलं तर ब्लड मध्ये खूप जास्त घाण जमा होईल. मग असं ब्लड शुद्ध करणं गरजेचं आहे की नाही? सो दॅट आपल्या शरीरामध्ये एक इम्पॉर्टंट सिस्टीम आहे जी ब्लड प्युरिफाय करायचं काम करते, आणि त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो मग? एक्सक्रिटरी सिस्टीम. काय म्हणतो? सो दीज प्रोडक्ट जे आहेत नायट्रोजिनस वेस्ट बघा, हे हार्मफुल आहेत आपल्या बॉडीसाठी. सो हे काय केले जातात? अक्युमुलेट इन द बॉडी मे कॉज द सिरियस डॅमेज समटाइम्स लिडिंग टू डेथ. तुमची डेथ सुद्धा होऊ शकते, मृत्यू सुद्धा होऊ शकतं बरं का. सो डेंजरस असतात आदित्य हे एकदम. ओके, देअरफॉर दे नीड टू एलिमिनेट फ्रॉम द बॉडी. बॉडीमधनं एलिमिनेट करणं खूप गरजेचं आहे. सो द ब्लड कॅरीज देम टू द किडनीज. ब्लड हे कुठे घेऊन जातात मग? किडनीकडे. बघा कोणाकडे घेऊन चालले ते? किडनीकडे. ओके, ही काय तुमच्या शरीरामध्ये असणारी किडनी. किती किडनीज आहेत तुम्हाला? देवाला माहिती होतं. काय काय की एका किडनीने तुमचं भागणार नाहीये. ओके, म्हणून देवाने काय दिलेत? 2 दिलेत, एक एक्स्ट्रा स्टॉक मध्ये दिलाय माल. ओके, द किडनीज फिल्टर द ब्लड अँड रिमूव्ह द वेस्ट प्रोडक्ट इन अ फॉर्म ऑफ युरिन. मग किडनी काय करते रे? जे काही वेस्ट मटेरियल आहे लाईक युरिया, युरिक ऍसिड अँड अमोनिया, हे वेस्ट मटेरियल काय करतं? ब्लड मधनं प्युरिफाय करतं आणि प्युअर ब्लड मग कुठे पाठवतं? हार्टकडे. ओके, सो आता आपल्याला काय बघायचे? ही किडनी डिटेल मध्ये बघायची आहे, आणि त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण? एक्सक्रिटरी सिस्टीम. So now we are going to see the excretory system in human beings. Okay, so human beings मध्ये काय रे? A pair of kidney. पेअर म्हणजे जोडी, म्हणजे 2. आपल्याला किती किडनीज दिल्यात देवाने? 2 किडनीज दिल्या. पण दोन्ही किडनी ऍट अ टाइम काम करतात का? नाही, एकच किडनी काम करते, एक झोपून राहते. ठीक आहे. हा, मग सर मग एक झोपून राहिली तर ती काही दिवसांनी इनऍक्टिव्ह होऊन जाईल. जिओचा जसा रिचार्ज मारला नाही तर मग कार्ड इनऍक्टिव्ह होऊन जातं काही दिवसांनी. तसं इनऍक्टिव्ह झालं तर कसं होईल? मग किडनीला उठवायचं, जो ओ बाबा उठ जरा, असं असतं का? नाही. 2 किडनीज याच्यासाठी दिल्यात की वेन तुम्ही खूप जास्त एक्सरसाइज करतायत किंवा खूप मेहनतीचं काम करतायत, धावतायत, पळतायत, एक्झर्शन होतंय, ऍट दॅट टाइम शरीराला जास्त ब्लडची गरज असते. त्यावेळेस जास्त फ्लो होतं ब्लडचं शरीरामधनं. त्या टायमाला दोन्ही किडनीज ऍट अ टाइम काम करतात. असं नाही की एक कायमस्वरूपी झोपून राहते. एकीला राग येईल ना की बाबा मीच काम करते, तू काहीच काम नाही करत. समजलं? ओके, मग काही जण असतात ज्यांना अमृत घेण्याची सवय असते आणि कंटिन्युअसली अमृत घेतल्यामुळे मग ते अमृत हार्मफुल आहे ना आपल्या शरीराला. पण ती किडनी बिचारी काय करते की तिला नाही माहिती की तिला वाटतं की अरे हे कसं काय आलं शरीरामध्ये, हे तर हार्मफुल आहे. मग ती काय करते? ब्लड मधनं काढते, युरिन मध्ये टाकते, ब्लड मधनं काढते, युरिन मध्ये टाकते. पण असं करत करत बिचारी एक दिवस थकून जाते. मग ती म्हणते बाबा मी मेली तरी चालेल, तू काही सुधारणार नाही. आणि ती शेवटी त्याला राम राम करते. मग डॉक्टर सांगतात भाऊ तुमची एक किडनी फेल आहे, तो आता एक किडनीवर काम चालेल, पण आता हे बंद करा, नाही तर ही पण होईल फेल. आणि मग तुमचं राम बोलो भाई राम. हा, ठीक आहे. सो देवाने आपल्याला किती किडन्या दिल्या आहेत? पेअर ऑफ किडनी. बघा खूप जबरदस्त फंक्शन आहे, इतकं जबरदस्त म्हणजे काय इंजिनिअरिंग असेल ती, की काय बनवलंय. इच अँड एव्हरी पार्ट एका स्पेसिफिक ठिकाणी आहे, त्याचं स्पेसिफिक फंक्शन आहे, किती प्रॉपर काम आहे.
किती प्रॉपर फिल्ट्रेशन आहे, असं खूप आहेत शरीरामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. आपली अॅनाटॉमी जबरदस्त आहे. म्हणजे जर एखादा रोबोट जरी तुम्हाला बनवायला दिला तरी त्याच्यात 1000 चुका कराल तुम्ही, पण याच्यात एक चूक नाहीये. आणि एक चूक पण झाली तर काय होईल रे? कार्यक्रम नक्की आपला कार्यक्रम. ओके, तो बघा पेअर ऑफ किडनीज दिलेले, त्यानंतर पेअर ऑफ युरेटर आहे. युरेटर म्हणजे काय? ट्यूब आहे, एक प्रकारची ट्यूब जी युरिन तयार होणार आहे किडनीज मध्ये, ती कुठे नेऊन स्टोअर करणार आहे? युरेथ्रामध्ये. इथे काय असतं? युरेथ्रा. युरेथ्रा म्हणजे काय? एक पिशवी असते, सॅक, ज्याच्यामध्ये काय स्टोअर होतं? युरिन स्टोअर होतं. फ्रॉम द किडनीज टू थिन ट्यूब्स कम आउट कॉल्ड युरेटर्स. बघा, एक दोन बारीक अशा ट्यूब्स निघाल्यात, त्या ट्यूबला आपण काय म्हणतो? युरेटर्स. ओके, बोथ द युरेटर्स, हे दोन्ही युरेटर्स एका सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये ओपन होतात. या सॅक लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? युरेटर्स. युरेटर्स कोण आहेत? या. ओके, तर ही काय आहे तुमची? युरिनरी ब्लॅडर. ओके, बघा पोटाच्या स्लाइटली खाली असते, त्याला काय म्हणतो आपण? युरिनरी ब्लॅडर. मग ते काही काही पिक्चर मध्ये दाखवलंय बघा, माय ब्लॅडर्स गेट बर्स्टी. बर्स्टी म्हणजे काय? माझं ब्लॅडर आता फुटून जाईल. 3 इडियट मध्ये आहे ना तो डायलॉग, तो चतुर रामलिंगम म्हणतो की मला लघवीला जायचंय, लवकर सांगा मला कुठे माय ब्लॅडर गेट बर्स्टी, माझं ब्लॅडर फुटून जाईल आता, एवढी सुवाली आहे मला. हा, ओके, सो असं तो म्हणतो. ठीक आहे, सो हे काय रे? युरिनरी ब्लॅडर. आणि त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामधनं आपण काय करत असतो? डेफिगेट करत असतो टाइम टू टाइम युरिन, त्याला काय म्हणतो आपण? युरेथ्रा. ओके, ठीक आहे, समजलं मग तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर? ठीक आहे. आता किडनीज बद्दल एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आता ह्या ज्या किडनीज आहेत ना, याच्यामधली तुमची जी लेफ्ट किडनी असते, लेफ्ट, ही स्लाइटली अप्पर असते, राईट किडनी स्लाइटली खाली असते, थोडस, हा, थोडस वर खाली असते. एक किडनी थोडीशी वर असते, एक किडनी थोडीशी खाली असते, स्लाइटली. ठीक आहे, चला मग आता आपण बघूया द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. ही डायग्राम आहे. डायग्राम मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते बघा. किडनी आहे, अ पेअर ऑफ किडनी, अ पेअर ऑफ युरेटर, एक युरिनरी ब्लॅडर आणि एक युरेथ्रा. ओके, आफ्टर दॅट 2 वेन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतायत का? ही आहे, हिला म्हणतात, जी रेड कलरची जी आहे तिला म्हणतात रिनल आर्टरी. काय? रिनल आर्टरी. आणि ही काय? रिनल वेन. दोन ने, एक आहे रिनल आर्टरी आणि एक आहे रिनल वेन. आर्टरीचं काम काय रे? ब्लड घेऊन येणे. कोणाकडे? किडनीकडे. किडनीकडे ब्लड घेऊन येण्याचं काम कोण करतं? आर्टरी, रिनल आर्टरी. आणि जे प्युरिफाय झालेलं ब्लड आहे हे घेऊन जाण्याचं काम कोण करतं? रिनल वेन. कोण करतं? बघा मग तिकडे, द आर्टरी दॅट कॅरीज ब्लड टू द किडनी कॉल्ड ॲज अ रिनल आर्टरी. जी कॅरी घेऊन येते, ब्लड घेऊन येते, कोणाकडे? किडनीकडे घेऊन येते, त्या आर्टरीला काय म्हणणार तुम्ही? रिनल आर्टरी. ओके, ठीक आहे. आणि एक व्हेन आहे बघा, ब्ल्यू कलरचे, म्हणून तिला काय म्हटलंय त्यांनी? वेन. ओके, जनरली वेन ही काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करते. कोणतं ब्लड? ठीक आहे, चला मग ती काय करते रे? की किडनी मधनं प्युरिफाय झालेलं ब्लड कुठे घेऊन जाते? हार्टकडे. कुठे घेऊन जाते? हार्टकडे. समजलं का? तिला काय नाव दिलंय त्यांनी? रिनल वेन. बघा, ही कुठे घेऊन चालली आहे? हार्टकडे. ही कुठे घेऊन आली आहे? किडनीकडे. समजतंय तुम्हाला? येस. चला मग आता आपण एक क्रॉस सेक्शनल एरिया घेतला. जी किडनी होती आपली, काय? किडनी. ओके, चला कोणाची तरी एक किडनी घेऊया आपण आणि तिला कापून टाकलं आपण. सेंटर मधनं काय केलं? कापून टाकलं. कापून टाकल्यावर कशी दिसेल रे किडनी आपल्याला? अशा पद्धतीने. हिला म्हणतात क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ किडनी. क्रॉस सेक्शन ऑफ किडनी. ठीक आहे, बघा ही काय रे? ही ट्यूब काय? युरेटर. जे बघा, इथून जे युरिन तयार होणार आहे ते ह्या युरेटर मध्ये येईल आणि युरेटर मधनं कुठे जमा होईल? युरिनरी ब्लॅडर मध्ये. कुठे जमा होईल? हा, या 2 वेन्स आहेत. ही वेन काय रे? ब्लड घेऊन येणारी आहे, म्हणून हिला काय म्हणणार? रिनल आर्टरी. आणि ही घेऊन जाणारी आहे, म्हणून हिला काय म्हणणार? रिनल वेन. व्हेरी गुड. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट बघा. आता हा एक ट्रायंग्युलर भाग दिसतोय का तुम्हाला? हा, येस,
सो दिस ट्रायंग्युलर पार्ट इज नथिंग बट द किडनी मेडुला. हिला काय म्हणतात? किडनी मेडुला. ओके, ही नावं लक्षात ठेवायची, कारण हे जर तुम्हाला विचारलं किंवा ड्रॉ करायला लावलं की ड्रॉ द क्रॉस सेक्शन ऑफ किडनी, तेव्हा ही नावं तुम्हाला द्यायची. तर सगळ्यात पहिले काय काढायचं? हा ट्रायंग्युलर भाग काढायचा. ह्याला काय म्हणतो आपण? किडनी मेडुला. ओके, कळलं का तुम्हाला? त्याच्यानंतर त्याच्या वरचा जो भाग आहे बघा, किडनी मेडुलाचा जो वरचा भाग आहे, दिसतोय तुम्हाला हा सगळा भाग? ओके, याला काय म्हणतात? किडनी कॉर्टेक्स. कॉर्टेक्स काय रे? कव्हरिंग आहे. कॉर्टेक्स काय? कव्हरिंग आहे. कशासाठी कव्हरिंग आहे? फॉर द प्रोटेक्शन ऑफ मेडुला. या मेडुलाच्या प्रोटेक्शनसाठी. कोणाच्या प्रोटेक्शनसाठी? मेडुलाच्या प्रोटेक्शनसाठी. कळलं का? बघा, ही रिनल आर्टरी जी काय करणारे? ब्लड घेऊन येणारे. रिनल वेन जी ब्लड घेऊन जाणारे. इथे मध्ये जो एम्प्टी स्पेस तुम्हाला दिसतोय का? द रिजन वेअर द युरेटर बिगिन्स. बघा, जिथून म्हणजे इथे युरिन तुमची स्टोअर होणार आहे आणि ती युरिन कुठे येणार आहे? युरेटर मध्ये. हिला काय म्हणतात? रिनल पेल्विस. काय म्हणतात या भागाला? रिनल पेल्विस असं म्हणतात. आणि त्याच्या थ्रू युरिन कुठे जाणार आहे? युरिनरी ब्लॅडर मध्ये. हा काय तुमचा? युरेटर. खाली काय असणार आहे? युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या खाली काय असणार आहे? युरेथ्रा. ठीक आहे, ही नावं लक्षात पाहिजे, लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिले सांगा मला, सगळ्यात पहिले ट्रायंग्युलर पार्टला काय म्हणणार आपण? किडनी मेडुला. काय म्हणणार? किडनी मेडुला. त्याच्यानंतर ट्रायंग्युलर भागाच्या अप्पर मोस्ट पार्ट, त्याला काय म्हणणार? किडनी कॉर्टेक्स. काय म्हणणार? किडनी कॉर्टेक्स. त्याच्यानंतर जी ब्लड घेऊन येणारी व्हेसल आहे तिला काय म्हणतो आपण? रिनल आर्टरी. काय म्हणतो? त्याच्यानंतर प्युरिफाय झालेलं ब्लड घेऊन जाणारी व्हेसल तिला काय म्हणतो आपण? वेन. ओके, काय म्हणतो? रिनल वेन. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी युरिन स्टोअर होतं आणि ते कुठे ओपन होतं? युरेटर मध्ये ओपन होतं, त्याला काय म्हणतो आपण? नाही, रिनल पेल्विस. काय म्हणतो? विसरले का? बघा, हा भाग जी कुठे ओपन होतो? युरेटर मध्ये ओपन होतो, तिला काय म्हणतात? रिनल पेल्विस. आणि हा भाग काय तुमचा? युरेटर. युरेटरच्या खाली युरिनरी ब्लॅडर आणि युरिनरी ब्लॅडरच्या खाली युरेथ्रा. ओके, चला आता स्ट्रक्चर बघूया किंवा किडनीज बद्दल महत्वाची इन्फॉर्मेशन. राईट अ शॉर्ट नोट ऑन किडनी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर किडनी बद्दल शॉर्ट नोट लिहिता यायला पाहिजे. तो किडनी कशी असते रे? अ बीन शेप्ड. कशी असते? बीन. बीन माहिती आहे तुम्हाला? काय बीन म्हणजे काय? मिस्टर बीन नाही, हा बी, ते सुरमा काय म्हणतात तिला? मला आता एक्झॅक्टली तो वर्ड आठवणार नाही. एका बीच्या शेप सारखा असतो. ओके, बीच्या शेप सारखा असतो, त्याला राजमा. राजमा म्हणतात. काय म्हणतात? राजमा. ओके, राजम्याची बी बघितली केवढी असते? हा, त्या शेपची असते, बीन शेपची. ओके, तेवढी नसते, त्या शेपची असते. एवढं असतं जवळजवळ. किडनी तुमची एवढी या शेपची असते. ओके, राहील लक्षामध्ये? जी लेफ्ट किडनी असते ती स्लाइटली अप्पर असते, राईट किडनी थोडीशी खाली असते अशी. ठीक आहे, आलं लक्षामध्ये तुमच्या? बघा या ठिकाणी दाखवलेले आहे ते. ठीक आहे, किडनीज आर द बीन शेप्ड ऑर्गन सिच्युएटेड ऍट द बॅक साइड ऑफ द ऍब्डोमिनल, वन ऑन आयदर साइड ऑफ द वर्टिब्रल कॉलम. हे जे तुमचा वर्टिब्रल कॉलम आहे, हा या वर्टिब्रल कॉलमच्या एक साइड, एक इकडे असते आणि एक कुठे असते? या साइडला. दोन्ही एका साइडला आहेत का? दोन्ही राईट साइडला आहेत का? नाही, एक राईटला एक काय लेफ्टला. ओके, बघा दाखवलेलं इथं. आणि डॉर्सल साइडला असते. कोणत्या साइडला असते? ही काय तुमची? वेंट्रल. आणि ही कोणती साइड आहे? डॉर्सल साइड. ओके, राहील लक्षामध्ये? ठीक आहे. बेसिक काम काय? बेसिक फिल्ट्रेशन युनिट इन द किडनी. ओके, सगळ्यात महत्वाचा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जाऊ शकतो. द बेसिक फिल्ट्रेशन युनिट. किडनीचं म्हणजे किडनी फिल्ट्रेशन करते माहिती आहे ना तुम्हाला, पण किडनीमध्ये असा कोणता ऑर्गन आहे की जो काय करतो? फिल्ट्रेशनचं काम करतो. तर त्याचं नाव काय आहे? अ क्लस्टर ऑफ थिन वॉल कॅपिलरीज. त्याला काय म्हणतो आपण? बोला लवकर. किडनी नाही, किडनी मधला ऑर्गन
बघा ह्या ज्या कॅपिलरीज आहेत छोट्या कॅपिलरी अशा स्ट्रक्चर आहे कॉल्ड ॲज नेफ्रॉन्स. काय म्हणतात त्याला? नेफ्रॉन्स असं म्हणतात. बघा सगळ्यात महत्वाचा भाग जिथे काय होतं प्युरिफिकेशनचं काम होतं त्याला काय म्हणतात? नेफ्रॉन. थोडक्यामध्ये परत एकदा बघूया. हा इथे ट्रायंग्युलर भाग असतो त्याला काय म्हणतात? मेडुला. मेडुलाच्या बाहेरचा जो भाग असतो त्याला काय म्हणतात? कॉर्टेक्स. ही कोणती आहे तुमची? रिनल आर्टरी, रिनल वेन. इथे युरिन स्टोअर होतं जे कशात जातं? युरेटर मध्ये. याला काय म्हणतात? रिनल पेल्विस. हा काय भाग आहे तुमचा? हा आता हा जो क्लस्टर ऑफ कॅपिलरीज आहे, क्लस्टर म्हणजे काय? गुच्छा. डायरेक्ट एकदम फाईन कॅपिलरीज आहेत, लॉट्स ऑफ थाउजंड. जवळजवळ किती नेफ्रॉन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये? 10 लाख नेफ्रॉन्स आहेत. किती? 10 लाख नेफ्रॉन्स एका किडनीमध्ये. 2 किडनीमध्ये किती झाले? 20 लाख. ओके, सो हे काय आहे तुमचं? नेफ्रॉन. आणि स्पेशली नेफ्रॉन मध्ये काय काम होतं? प्युरिफिकेशन ऑफ ब्लड. काय काम होतं? हा तर तुमचं प्युरिफिकेशन कोण करतं? ब्लड. किडनी. आणि किडनी मधला कोणता भाग? तर नेफ्रॉन. कोणता भाग? नेफ्रॉन. समजलं का तुम्हाला? चला आता स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन आपण मात्र डिटेलमध्ये बघूया. चला द कप शेप्ड अप्पर एंड इज कॉल्ड. जो हा कप शेपचा भाग आहे याला काय म्हणतात? बोमन्स कॅप्सूल. काय म्हणतात याला? लुक ॲट हिअर एव्हरीवन. याला काय म्हणतात? बोमन्स कॅप्सूल. आता या बोमन्स कॅप्सूल मध्ये पण आतमध्ये तुम्हाला अशा छोट्या फाईन कॅपिलरीज दिसत आहेत का? येस. ओके. आणि हा जो बोमन कॅप्सूल आहे हा फर्दरली एक्सटेंड होतोय का? ओके. अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर सारखा. त्याला काय म्हणतात? ट्युब्युल्स. त्याला काय म्हणतात? आणि हा ट्युब्युल पुढे जाऊन कुठे ओपन होणार आहे? या युरेटर मध्ये. हा युरेटर आहे. हा काय? युरेटर. हा पुढे जाऊन कुठे कनेक्ट होणार आहे? युरिनरी ब्लॅडरला. कुठे जाणार आहे हा? एव्हरीवन लक्षात येत आहे ना तुमच्या? येस. ओके. सो हा काय तुमचा? बोमन्स कॅप्सूल. हा काय तुमचा? ट्युब्युल. आणि ट्युब्युल कुठे कनेक्ट होतोय? युरेटर मध्ये. युरेटर पुढे जाणार आहे कुठे? युरिनरी ब्लॅडर मध्ये. युरिनरी ब्लॅडर कुठे जाणार आहे? पुढे युरेथ्रा. ओके, समजलं तुम्हाला? ओके. सो डक्ट इज कॉल्ड कलेक्टिंग डक्ट. या डक्टला काय नाव दिलंय आपण? युरेटर असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. बघा ठीक आहे. पुढे आता येऊया परत आपण बोमन्स कॅप्सूलकडे. आता बोमन कॅप्सूल मध्ये आपण बघितलं होतं, बोमन कॅप्सूल मध्ये नाही पण आपण बघितलं होतं की जी आपली किडनी आहे, किडनीमध्ये 2 प्रकारच्या वेसल्स असतात. एक ब्लड घेऊन येणारी, एक ब्लड घेऊन जाणारी. जी घेऊन येणारी आहे तिला काय म्हणतो आपण? रिनल आर्टरी. ओके. सो या रिनल आर्टरी थ्रू ब्लड आले इथे या ठिकाणी. ओके. आता या ठिकाणी काय होणार आहे? सगळ्यात मेन फंक्शन दॅट इज नथिंग बट द प्युरिफिकेशन ऑफ ब्लड. ब्लडचं प्युरिफिकेशनचं काम या ठिकाणी होणार आहे. या भागाला काय म्हणतात? ग्लोमॅरुलस. काय म्हणतात? ग्लोमॅरुलस. काय म्हणतात? सो हा कप शेप भाग याला काय म्हणणार? बोमन्स कॅप्सूल. ट्युब्युल्स. ट्युब्युल नंतर कलेक्टिंग डक्ट, युरेटर. युरेटर मधनं युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. सो या बोमन्स कॅप्सूल मध्ये जे कॅपिलरी आहे, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज आहे, कॅपिलरीचं नेटवर्क आहे, ह्याला काय म्हणतात? काय म्हणतात? ग्लोमेरुलस. काय म्हणतात? ग्लोमेरुलस. आणि याच ठिकाणी काय होणार आहे? फिल्ट्रेशनची प्रोसेस होणार आहे. याच ठिकाणी काय होणार आहे? फिल्ट्रेशनची प्रोसेस होणार आहे. द नेफ्रॉन इज सराउंडेड बाय द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. बघा आता हा जो नेफ्रॉन दिसतोय ना ह्याच्या अवतीभोवती खूप साऱ्या कॅपिलरीज आहेत. बघा हे बघा, ही तुमची कोण आहे रे? मेन रिनल आर्टरी. ओके. बघा ह्या रिनल आर्टरीचं खूप सारं जाळ आहे याच्या अवतीभोवती. ओके. आता ते कशासाठी आहे ते थोड्या वेळाने सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले आता फिल्ट्रेशनची प्रोसेस बघून घेऊया. ओके. ब्लड कंटेन. आता हे जे ब्लड आलंय रिनल आर्टरी थ्रू याच्यामध्ये काय रे? युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया म्हणजे नायट्रोजिनस वेस्ट आहेत. सगळे काय आहेत?
नायट्रोजिनस वेस्ट आहेत. हे नायट्रोजिनस वेस्ट जे आहेत हे ब्लड मधनं कुठे येतात रे? ग्लोमेरुलस मध्ये. बघा हा जो ग्लोमेरुलस होता, हा ग्लोमेरुलस. आता आपण काय करूया, याला झूम करूया. केला झूम. बघा ही आलेली कोणती आहे तुमची? रिनल आर्टरी. ओके, या रिनल आर्टरी थ्रू काय आलं रे? बघा हे तुमचं ब्लड आलं. आलं का ब्लड? ब्लड मध्ये काय होतं रे? युरिक ऍसिड होतं, युरिया होतं आणि अमोनिया होतं. हे नायट्रोजिनस पदार्थ होते जे शरीराला कसे आहेत रे? हार्मफुल आहेत. ओके, आणि ते हार्मफुल असल्यामुळे शरीरातनं बाहेर काढणं गरजेचे आहे. ओके, आणि आपल्याला फक्त ब्लड पाहिजे, बाकी काही नको. सो ही फिल्ट्रेशनची प्रोसेस होते. आता या फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, वॉटर अँड द अदर युजफुल सबस्टन्सेस गेट फिल्टर्ड आउट फ्रॉम द ब्लड. आणि या ब्लड मधनं कुठे येतं? हे पुढे कॅप्सूल मध्ये. दिसतंय का तुम्हाला? या कॅप्सूल मध्ये हे जे वेस्ट मटेरियल होतं या कॅप्सूल मध्ये ऍब्सॉर्ब केलं का? कोणत्या कॅप्सूल मध्ये रे? बोमन्स कॅप्सूल मध्ये. बघा सी शेप दिसतोय ना तुम्हाला? कप शेप. त्या बोमन कॅप्सूल मध्ये काय केलं? ते ऍब्सॉर्ब करून घेतलं. ओके, आणि आता इथे काय राहिलं मग? फक्त ब्लड. म्हणजे राहिलेलं ब्लड आहे ते परत कशामध्ये जातं? रिनल वेन मध्ये. आणि रिनल वेन थ्रू कुठे जातं? हार्ट कडे. ठीक आहे. आता जे ऍब्सॉर्ब केलेलं आहे, काय ऍब्सॉर्ब केलं रे? नायट्रोजिनस वेस्ट. हे कुठे जाणार आहे? पुढे ट्युब्युल्स कडे. कुठे जाणार आहे? पुढे ट्युब्युल्स कडे. राहील लक्षामध्ये? दिस फ्लुइड इज कॉल्ड ऍज अ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. आता हे जे ऍब्सॉर्ब केले याच्यामध्ये काय? युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया आणि एक्सेस ऑफ वॉटर, जास्तीचं पाणी, हे सुद्धा आहे. ओके, तरच जाऊन तर ते फ्लो होणार आहे ना. हा, इमॅजिन करा जर आपल्या युरिन मध्ये पाणीच नसतं तर लघवी करता आली असती, युरिन करता आली असती. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय? हे फ्लो करून न्यायचंय ना आपल्याला. यांचे खडे तयार होतात नंतर, माहितीये? त्याला युरिन स्टोन म्हणतो आपण. आणि जर हा स्टोन इथे अडकला तर, जर पाणीच नसतं तर, म्हणून म्हणतात ना की पाणी प्या, खूप पाणी प्या. का पाणी प्यायचंय मग? कारण हे जे फिल्ट्रेट तुम्ही बाहेर काढलेलं आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेट म्हणतात त्याला. ग्लोमेरुलर फिल्ट्रेट, हे फिल्ट्रेट वाहून नेण्यासाठी पाणी पाहिजे. काय पाहिजे जयेश? पाणी पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणून पाणी प्यायला सांगतात की कमीत कमी दिवसातनं 5 ते 6 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे. आपल्या शरीरात ब्लड किती असतं सर? इतकं ब्लड असतं. म्हणजे पाव किलो? अरे 5 लिटर. किती? इमॅजिन करा. तुम्ही सांगा मला, चला मी तुम्हाला प्रश्न विचारतो की 5 लिटर ब्लड दिवसातनं किती वेळेस फिल्ट्रेट होत असेल? फिल्टर होत असेल? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 10दा, 100दा? किती टाइम्स? 400 टाइम्स. किती टाइम्स फिल्टर होतं? हा, मग विचार करा, दिवसातनं जवळजवळ 1 ते 1.5 लिटर युरिन तयार होते. असो, ते पुढे शिकायचं आपल्याला. सो हे जे बाहेर निघालंय, लुक एट हिअर. ओके ओके, चला हे जे फिल्ट्रेट आता बाहेर निघाले, या फिल्ट्रेटला काय नाव दिलंय? ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. ओके, द फिल्टर ब्लड इज सेंड बॅक टू द हार्ट थ्रू द रिनल वे. आता हे जे ब्लड आहे हे कोणाकडे पाठवणार आहेत आपण? रिनल वेन कडे पाठवणार आहे. आता हे फिल्ट्रेट मात्र इथे आले बघा, जरा येलो येलो कलरचं दिसतंय का? येस. हे कुठे पास ऑन होणार आहे? ट्युब्युल मध्ये. बघा इथं ग्लोमेरुलस मधनं फिल्ट्रेट कुठे येत आहे रे? कुठे येत आहे फिल्ट्रेट? ट्युब्युल मध्ये. आलं का ट्युब्युल मध्ये? येस. आता हे ट्युब्युल मध्ये मेन काय होतं? ट्युब्युल मध्ये एकच काम होतं, ऍब्सॉर्प्शन. काय काम होतं? ऍब्सॉर्प्शन. आता सगळंच सगळं पाणी पाठवायचंय का परत? नाही, काही पाणी महत्वाचं आहे. चुकून चुकून एखादा इम्पॉर्टंट असणारा विटामिन सुद्धा इकडे येऊन गेला ब्लड मधनं, जे शरीरासाठी इम्पॉर्टंट होतं. असं काही मायक्रो मिनरल्स आहेत जे मायक्रो मिनरल्स इथून चुकीने ऍब्सॉर्ब करून इथे आलेत. ओके, पण ते शरीराला कसे आहेत? इम्पॉर्टंट आहे. तो याला म्हणतात रिऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. हा, आणि म्हणून बघा इथे तुम्हाला ब्लड वेसल्स दिसत आहेत का? या ब्लड वेसल्स काय करतात की या ट्युब्युल मधनं जे इम्पॉर्टंट मिनरल्स आहेत ते आणि पाणी यांचं काय करतात? रिऍब्सॉर्प्शन करतात.
काय करतात? रिऍब्सॉर्प्शन करतात. बघा, इन द ट्युब्यूल रिऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड द युजफुल मॉलिक्यूल टेक्स प्लेस. बघा, युजफुल मॉलिक्युल्स घेतले गेले का? येस. आणि जे उरलेले, मग ते उरलेलं रिमेनिंग पार्ट कुठे जमा होतो? कलेक्टिंग डक्ट मध्ये. कुठे जमा होतो? कलेक्टिंग डक्ट. त्या कलेक्टिंग डक्टला आपण एक नाव दिलं होतं, आठवतं का? रिनल पेल्विस. काय नाव दिलं होतं? आणि आफ्टर रिनल पेल्विस नंतर ते कुठे जातं? बघा, ट्युब्यूल मधनं कलेक्टिंग डक्ट मध्ये, तिथून कुठे जाणार आहे? रिनल पेल्विस मध्ये. आणि रिनल पेल्विस मधनं कुठे येणार आहे? युरेटर मध्ये. कुठे येणार आहे? युरेटर मध्ये. आणि युरेटर नंतर ते कुठे स्टोअर होणार आहे? युरिनरी ब्लॅडर. आणि फायनली टाइम टू टाइम तुम्हाला मेंदूला सिग्नल देईल युरिनरी ब्लॅडर की आता काय आहे. बघा, एक आणखी एक सांगतो. इथे असे काहीतरी याला कॅप घातलेली आहे का? टोपी. त्याला म्हणतात ऍड्रिनलिन ग्लँड. काय म्हणतात? खूप महत्वाची ग्लँड आहे. शिकायचंय आपल्याला, ग्लँड्युलर सिस्टीम शिकायची आपल्याला याच चॅप्टर मध्ये. ऍट द एंड ऑफ द चॅप्टरच्या ऍट द एंडला आहे. ग्लँड सिस्टीम शिकायच्या. तो ही जी ऍड्रिनलिन ग्लँड आहे, ही मेसेज पाठवते ब्रेनला की बाबा युरिन भरलंय, फुल झालंय, स्टोअर झालंय, पटकन काय करतोय तू, झोपलास का काय, उठ उठ उठ. आणि मग ब्रेन मेसेज देतो की वेद भाग जल्दी अभी. ओके, मग अरे वेद पळत पळत चालला बघा. ओके, कुठे चाललाय रे तो? टॉयलेट मध्ये. ओके, मग आपण टाइम टू टाइम ते युरिन काय करत असतो? डेफिकेट करत असतो. सो हे काय आपल्या शरीरासाठी खूप हार्मफुल आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण ही काय बघितलेली आहे? एक्सक्रिटरी सिस्टम. ओके, जी खूप महत्वाची आहे आणि ज्याच्यामध्ये खूप सारे नायट्रोजिनस वेस्ट आहेत, जे टाइम टू टाइम आपण डेफिकेट करणं काय असतं? खूप गरजेचं असतं. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 10 लाख नेफ्रॉन्स असतात. ओके, आपल्या शरीरामध्ये 5 लिटर ब्लड असतं आणि ते 5 लिटर ब्लड दिवसातनं, एका दिवसामधनं जवळजवळ 400 टाइम्स काय होतं? फिल्टर होतं. आणि जवळजवळ 1 ते 1.5 लिटर युरिन रोज आपल्या शरीरामध्ये काय होत असते? तयार होत असते आणि आपण ती डेफिकेट करत असतो. ओके, ठीक आहे. तर ह्याच्यात काही शंका तुम्हाला? ठीक आहे, या ठिकाणी मग आपली युरिनरी सिस्टीम संपते. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, ठोक दो सबस्क्रायबर. ठीक आहे, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.